श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, रक्ताची नाते जेव्हा आपल्यापासून दूर जाते किंवा पती पत्नीतल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होते किंवा भाऊ भाऊ यांचं पटत नाही किंवा बहीण भाऊ यांचं पटत नाही, त्यावेळेला माणसाच्या मनाला खूप दुःख होते, खूप वेदना होते. कारण जेव्हा आपलीच नाती आपल्यापासून दूर जाते त्याच्यापेक्षा मोठं काहीच नसते. मला तरी असं वाटते. कारण असं जर तुमच्यासोबत कधी होत असेल तर तुमच्यासाठी मी सुंदरशी एक रेमेडी घेऊन आलेली आहे. ते तुम्ही सर्वांनी करायचं आहे आणि जास्त महागडी नाही आहे, काही नाही आहे, घरामध्येच त्या सगळ्या वस्तू असतात. तर मग काय करायचं आपल्याला? पांढरे तीळ सगळ्यांकडे आहे, काळे तीळ पण राहते. नसेल तर जिथेही पूजा साहित्य विकायला असते तिथून तुम्हाला ते काळे तीळ मिळून जाणार. त्यानंतर सहज प्रत्येकाच्या घरामध्ये असते. मग जर एखादं शिवलिंग, शिवाचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जा, किंवा शिवाचं मंदिर जर तुमच्या घरापासून लांब असेल तर तुम्ही घरी सुद्धा हा उपाय करू शकता शिवलिंगावरती. मग आपल्याला काय करायचं? आणि दिवस करायचा दिवस कुठलाही नेमलेला नाही, कोणत्याही दिवशी तुम्ही तो उपाय करू शकता. पांढरे तीळ आणि काळे तीळ एकत्र करून एका डबीमध्ये भरून ठेवून द्यायचे आहे. ते तीळ एक शिवलिंगावरती टाकायचे आहे. शिवलिंगावरती ते तीळ टाकल्याच्या नंतर थोडंसं सहज त्याच्यावरती टाकायचं आहे. सहज टाकल्याच्या नंतर आपल्या उजव्या हाताने त्या आपल्या तिळाला आणि सहदाला पूर्ण शिवलिंगावरती हात फिरवून घ्यायचा आहे. आणि हात फिरवताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल की माझ्या भावाचं आणि आमच्या भावाभावांचं किंवा माझ्या बहीण भावांचं आमचं पटू द्या, किंवा पती पत्नीचं जे काही आमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालाय तो त्या जवळीक येऊ द्या आणि आमचं छानपैकी पटू द्या, असं तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा असेल, ज्या नात्यांमध्ये दुरावा झाला असेल त्या म्हणत जर तुम्ही शिवलिंगावरती तिळाचं आणि सहदाचं लिंपन केलं आणि त्या इच्छा जशा जशा तुम्ही म्हणत गेल्या 100% तुम्हाला संपूर्णात पावणार, म्हणजे पावणारच. आणि नंतर तुम्ही त्याचा पाण्याने अभिषेक करून टाकायचा आहे. नंतर तुम्हाला जे काही पूजा करायची आहे ती करायची आहे. छोटीशी छानशी रेमेडी आहे आणि हे सगळ्यांनी करून पाहिजे आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज खरंच आवडत असेल तर तुम्ही मनापासून माझ्या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे माझ्याही लक्षात येईल की मी जे काही बोलत आहे ते तुम्हाला आवडत आहे. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा, अर्धवट सोडू नका. श्री स्वामी समर्थ.